चेंडूचा तुम्हाला सन्मान करणं आहे मित्रांनो, कारण खराब चेंडू असतो त्याचा मात्र खरपूस समाचार, कारण चांगली फलंदाजी करायचं, मैदानावर टेकून राहायचं आणि मात्र जिथे जिथे खराब चेंडू येईल त्याला मात्र पनिश करायचं असतं. परंतु चांगल्या चेंडूला जर तुम्ही सन्मान दिला नाही तर तुम्हाला नक्कीच तुमची विकेट द्यावी लागेल. अशाच प्रकारे सर्वेश मात्र तंबूच्या आशयाला जातात. झेलचित गोलंदाज हार्देव 1 गडी बाद 0, लडखडती सर्व आहे. नवीन फलंदाज जाताना दिसतोय तो मात्र अमित. आणि सलामीला आलं मात्र संकेत प्रथम स्ट्राईकला जितोय आणि हार्दिक यांच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. सीमारेषेलगत असलेले 2 क्षेत्ररक्षक, एक काऊ कॉर्नरच्या दिशेत आणि एक लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत. ती तत्पूर्वी मात्र पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असे लावलेले क्षेत्ररक्षण. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा हार्देव राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच विनायक केनिक अनुभवी पंच म्हणून सातत्याने आपण पाहिलं, त्यांच्या कामगिरी आपण पाहतोय. पनिश केलं जाते आणि अवांतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जाते. ते साईसागर युनायटेड संघाचा 1 बाद 1 अशीच लडखडती सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज हार्देव मधल्या यष्टीचा चेंडू जोरकस उडवलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेत, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र 1 बाउंड सीमारेषे पार, चौकार. 4 धावांनी आक्रमण केलं जाते. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंगअपच्या दिशेत आणि एक मिडविकेटच्या दिशेत असलेला क्षेत्ररक्षक, परंतु फलंदाजांनी मात्र हेरलं, संकेतने हेरलं आणि चेंडू धाडला गेला तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत, चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या फलकावर लागली गेली, ती मात्र 5 धावा. पुन्हा एकदा प्रहार केल्यानंतर मात्र पाहूया काय घडतंय. तशाच प्रकारचा चेंडू उंची दिला पाहिजे. दुसरा टप्पा चुकला होता आणि आता मात्र कमबॅक केलं जाते. उंची दिला चेंडू गुडलँड स्पॉटवरून उडवला गेला आणि चेंडू बॅटची एज घेऊन मात्र चंबूच्या आशा जाते. 1 तेरी 1 मेरी कमबॅक केलं जाते. गोलंदाज हार्देवचं चौकार मारल्यानंतर मात्र झेल देण्यास भार पाडलं जाते ते संकेतला. दुसरा गडी तंबूच्या आशाला जाताना पहिल्या षटकात दयनीय अवस्था, लडखडती सुरुवात म्हणावी लागेल, ती म्हणजे साईसागर युनायटेड ऐरोली संघाची. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसते तो मात्र दीपक. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडू टाकलं, त्याच्यामध्ये एक अवांतर आणि एक चौकार आणि 2 फलंदाजांना मात्र सलामीच्या फलंदाजांना मात्र तंबूच्या आशाला धाडण्यात यशस्वी ठरला गेला, तो म्हणजे गोलंदाज हार्देव. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू पाहिला गेला तर बॅटच्या रडारमध्ये आला होता आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत धाडला गेला होता. त्यानंतर मात्र गुडलँड स्पॉटवरून चेंडू उडवला गेला, बॅटची एज लागली आणि यष्टरक्षकांना मात्र आपला झेल टिपतोय आणि 2 गडी बाद 5 अशी थोडीशी लडखडती सुरुवात म्हणावी लागेल साईसागर युनायटेड ऐरोली संघाची. नवीन फलंदाज मात्र मैदानात जाताना दिसतोय तो मात्र दीपक. साईसागर युनायटेड संघाबद्दल म्हणायचं झालं तर नौखे चेहरे मैदानात जाताना सातत्याने पाहायला मिळतंय. संकेत आणि सर्वेश मात्र सलामीला गेले. त्यानंतर मात्र अनुभवी असा अमित मात्र मैदानात गेला, पण अमित आतापर्यंत पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईकला आणि नवीन फलंदाज मैदानात गेलाय तो दीपक स्ट्राईकला. हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू दिलाय, उडवला होता गुडलँड स्पॉटवरून आणि कव्हरच्या दिशेत झेल देण्यास भाग पाडलं गेलं. प्रहार केला गेला, चेंडू बॅटच्या पट्ट्या देत नाहीये आणि कव्हरच्या दिशेत एक अप्रतिम झेल टिपला जातोय तो क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. स्वागत यांच्या हातात मात्र चेंडू विसावला जातोय आणि बॅक टू बॅक तू चल माय आया असं समीकरण आपल्याला मात्र साईसागर युनायटेड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तिसरा फलंदाज बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये ते हार्देवच्या 4 चेंडू टाकून 4 चेंडूमध्ये मात्र हारागिरी पत्करली जाते ती साईसागर युनायटेड संघाच्या माध्यमातून आणि 3 फलंदाज तंबूच्या आशा 3 गडी बाद 5 अशी धावसंख्या फलकावर लागली जाते. मात्र हायट्रिकची संधी असेल, परंतु अनुभवी फलंदाज अमित स्ट्राईकला जाताना दिसतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला दिसतोय तो मात्र दिवेश. 3 गडी बाद 5 अशी दयनीय अवस्था सुरुवात म्हणावी लागेल.
ती मग हार्देवने केली गेली. चांगल्या गुडलेन स्पॉटवरून चेंडू टाकला जातो, थोडासा स्विंग केला जातोय आणि चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये येत नाही आणि झेल देण्यास भाग पाडलं जाते ते फलंदाजला. पुन्हा एकदा हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू बॅटची टॉपेज घेते आणि चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या डोक्यावरून डी मध्ये. धावसंख्या एका धावेने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 6च्या घरात. 3 गडी बाद 6 अशी धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावर. पाहिलं गेलं तर यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल, कारण 3 फलंदाजांना बाद केल्यानंतर नक्कीच साईसागर युनायटेड संघ बॅकफुटला जाताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हार्देव राईट हँड ओव्हर द किट मारा. पहिलं षटक. हा मात्र मधल्या चेंडू अनुभवाने मात्र फलंदाजी करताना दिसते तो मात्र अमित. चेंडू चांगला चेंडू होता, ढकलून दिलाय सिली मिडअपच्या दिशेत आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती करावी संघाची. कर्णधारच्या निर्णयाला मात्र हरदेवने मात्र साथ दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद 6 अशी लडखडती सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे साईसागर युनायटेड संघाची. पहिलं षटक यशस्वी झाल्यानंतर मात्र गोलंदाजीचा भार सोपवला जातो तो म्हणजे गोलंदाज साई. पाहिलं गेलं पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दुसरं मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल होताना दिसत नाही आणि आपली दिशा मात्र नक्कीच बदलली गेली. राईट हँड राऊंड द गेट मारा करतोय साई. हा मात्र मध्ये चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटवर उडवला गेला होता. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. तत्पूर्वी मात्र एका धावेने धावसंख्या फळक पुढे सरकला जाते. लडखडती सुरुवात म्हणावी लागेल. 3 गडी बाद 7 अशी थोडी लडखडती सुरुवात साईसागर युनायटेड संघाची. दरम्यान मैदानात हजर असलेले अमित आणि नॉन स्ट्राईकला असलेले दिवेश एका धावावर खेळताना दिसत आहेत. पुन्हा एकदा अमित. हा मात्र उद्देशित चेंडू. आता मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत, परंतु चेंडू बीट करतोय आणि जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. आता मात्र संघाची धुरा आपल्या हातात घेताना मात्र म्हणजे 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 11 धावा. डबल फिगर मध्ये जाते. फुलटॉस पद्धतीत चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू पॅडवर लागतोय आणि पंचांकडे जोरदार दाद मागणी गेली आणि दाद मात्र पंच अपील उचलून धरतायत आणि बाद करवलं जात आहे. मात्र एक अनुभवी फलंदाज तंबूच्या आश्रयाला जात आहे. बॅक टू बॅक फलंदाज बाद होताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र करावे संघाची. पहिलं षटक टाकलं हार्देवने. चांगलं षटक, अप्रतिम यशस्वी षटक म्हणावं लागेल, कारण सातत्याने पाहिलं गेलं तर पॉवर प्लेची षटकं असतात, त्याची अचूक टप्प्याची गोलंदाजी तेवढी तितकीच महत्त्वाची असते आणि तशाच प्रकारची गोलंदाजी कर्णधाराच्या हाकेला हाक देताना मात्र गोलंदाज दिसतात. पहिलं षटक हार्देवने यशस्वी टाकलं. 6 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलं. आता मात्र साई दुसऱ्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं जातंय आणि अमितला मात्र पायचित करून तंबूच्या आशाला जाते. फलंदाज नवीन मैदानात येताना दिसतोय तो मात्र प्रवीण. अजून एक साईसागर युनायटेड संघाचा एक अनुभवी फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला असलेले मात्र दिवेश एका धावावर खेळताना दिसतात. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. यशस्वी गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र साई. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर याच्या अगोदरच्या सामन्यात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये रिस्ट्रिक्शन ठेवलं होतं. मधल्या स्टोरचे चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जातोय तो कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत, तिथं आडवेपर्यंत माफ करा मिड विकेटच्या दिशेत जातोय आणि तिथे आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. प्रवीणचं खातं उघडलं जाते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 12च्या फलकावर लागली जाते. 4 गडी बाद 12. थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकात पाहिलं गेलं तर गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि फलंदाजाला जखडून ठेवलं जातंय. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय लॉंगांच्या बाउंड्रीच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडव्यांत अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. तत्पूर्वी मात्र
2 धावा नक्कीच पळून पूर्ण केले जाते. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. एक मिडविकेटच्या दिशेत असलेला क्षेत्ररक्षक लॉंगांच्या दिशेत दीपेश यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि मात्र 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 14च्या घरात. जसं क्षेत्ररक्षण लावलं तशाच प्रकारची गोलंदाजी करताना मात्र गोलंदाज दिसतोय तो साई आणि आपल्या कर्णधार दिलेल्या हाकेला हाक मात्र देतोय. पुन्हा एकदा डाव्याशीच्या बाहेरून जाणार चेंडू. बघूया पंचांचा इशारा येतो आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईट बॉलचा आणि अवांतर धावेने धावसंख्येत एक वाईड आणि एक बाईज 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16च्या घरात.
त्याने नक्कीच बोनसच्या रूपाने एक धाव दिली गेली, ती मात्र साईसागर युनायटेड संघाला 2-3 षटकं पूर्ण होतात. 3 षटकांतर फलकावर धावायला लागल्या जातात, त्या मात्र 7च्या सरासरीने 21 धावा. चांगलं यशस्वी गोलंदाजीचं पृथक्करण म्हणावं लागेल, कारण पहिलं त्यांनी 2 षटकं टाकली. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा देऊन त्यांनी 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धारलं गेलं. यशस्वी गोलंदाज म्हणावं लागले हरदेवला. आणि मात्र आता मात्र 12 चेंडूचे खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये काय करणार, काय बिघडणार आणि किती धावा जमवणार ते साईसागर युनायटेड संघ. वैयक्तिक पहिलं सांघिक मात्र 4थं षटक शिबू गोलंदाजीसाठी येताना दिसतंय. आणि पाहिलं गेलं तर स्लॉगवरची षटकं आहेत 2. 12 चेंडू शिल्लक आहेत, किती धावा जमवतात ते पाहायचं आपल्याला साईसागर युनायटेड संघ. चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये येत नाही आणि तिथे परत पुन्हा एकदा तशाच प्रकारची गफलत केली जाते मात्र क्षेत्ररक्षकाकडून. पाहिलं गेलं तर मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवर गफलत केली, तिथं 1 धाव होते, तिथं मात्र 2 धावा दिल्या गेल्या. आता मात्र एक जीवनदान म्हणावं लागेल कुणाल यांना. पाहूया जे एक जोरकस चेंडू मारला गेला होता, लॉंगनच्या दिशेत झेल उडावलेला, हवेत झेल होता, परंतु झेल काय झेलता आला नाही आणि 2 धावा नक्कीच बोनसच्या रूपाने भेटत. बघा पाहिलं गेलं तर क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावांना खूप महत्त्व असतं आणि तशाच प्रकारचं एकेरीचं जेव्हा चौकार षटकार येत नाही तेव्हा मात्र एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 1 धाव सुरेख चेंडू होता आणि फुलटॉसमध्ये चेंडू होता, चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटच्या दिशेत, तिथं अडवतोय पण कुठलाही मनसुबा नाही, तो फलंदाज कुणाल यांचा आणि डॉट चेंडूची सांगता होते. शेवटचे 10 चेंडू असेल, नक्कीच करावे संघाचा विचार केला तर नक्कीच 50 ते 60 धावा तुम्हाला जमवायला लागतील. आता मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु चेंडू लांबी कमी आणि उंची जास्त. पहिलं जीवदान दिलं त्याचा मात्र काही फायदा उचलता आला नाही, तो फलंदाज कुणालला. अशा प्रकारे मात्र 6वा गडी तंबूच्या आशयाला जाताना दिसतोय, तो म्हणजे साईसागर युनायटेड संघाचा. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही चेंडू आणि झेल दिला गेला तो लॉंग ऑफ पॉईंटच्या दिशेत. तिथं आता मात्र क्षेत्ररक्षकाकडे गफलत नाही आणि मात्र तंबूच्या आशयाला जाताना दिसतोय तो कुणाल. वैयक्तिक 2 धावा काढून धावसंख्या फलकावर लागली जाते, ती मात्र 6 गडी बाद 23 अशी धावसंख्या. तर खेळाडूंना विनंती आहे, जर लवकरात लवकर आपला फलंदाज मैदानात पाठवायचा आहे साईसागर युनायटेड, कारण आपल्याला वेळ दौडायचा नाही मित्रांनो. वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही आणि वेळेचं भान तुम्ही ठेवा. ही स्पर्धा भरवली जाते गावदेवी तलवली गाव यांच्या माध्यमातून आणि याचं आयोजन पाहिलं, अप्रतिम आयोजन आपल्याला पाहिजे. पुरेपूर मैदान पाहिलं गेलं तर अप्रतिम मैदान. जर पूर्ण 360 असतं तर नक्कीच अजून सौंदर्य उठून दिसलं असतं या मैदानाचा, परंतु आहे त्याच अप्रतिम आउटफील्ड पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेत चेंडू जाते, तिथं गफलत होते, 1 धाव पण पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावसाठी धाव घेणार का, परंतु प्रवीण यांचा नकार येतोय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 24च्या घरात. 6 गडी बाद 24 अशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल. शेवटचे 8 चेंडू असेल, 8 चेंडूमध्ये कितपत धावा जमणार साईसागर युनायटेड संघ. आता मात्र जोरकस मारलाय, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये, तिथं चेंडू जाते लॉंगनच्या. आता मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होत नाही आणि तंबूच्या आश्रयाला पाठवलं जात आहे ते मात्र ओमकारला आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 7 गडी बाद 24 अशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल. कारण करावे संघाचा विचार केला गेला, मुंबई क्रिकेट विश्वातला नव्हे तर रायगडमध्ये सुद्धा जाऊन आपला दबदबा निर्माण केलाय, तोच करावे संघ आपल्या मैदानात उतरताना दिसतोय आणि गोलंदाजीमध्ये कसं डिसिप्लिन असावं ते मात्र आपल्याला सहजपणे दाखवून दिलं जात आहे. कारण डिसिप्लिन म्हणावं लागेल गोलंदाज, कारण आतापर्यंत पाहिलं गेलं तर फक्त 1 चेंडू आतापर्यंत आवांत टाकला जात आहे. आता चेंडू होता, चेंडू सोडून दिला, वाईट असेल असं वाटलं होतं ते मात्र प्रवीणला आणि मात्र हे षटक संपतोय आणि चेंडू डॉटबॉलची सांगता झाल्यानंतर 3 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली 4 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते, ती मात्र 24 धावा. पहिलं षटक हार्देवने टाकलं, 6 धावा देऊन 3 फलंदाज. त्यानंतर दुसरं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल, साई यांचं त्या षटकामध्ये 10 धावा देऊन 1 फलंदाज बाद केला गेला. पुन्हा एकदा हार्देवने तिसरं षटक टाकलं, त्या षटकामध्ये 5 धावा देऊन 1 फलंदाजानं बाद केलं आणि आत्ताचं शिबूचं गोलंदाज काही तर यशस्वी म्हणावं लागेल, कारण ह्या षटकामध्ये विचार केला
तर 3 धावा देऊन मात्र 2 फलंदाज तंबूच्या आशाला. आता मात्र चेंडू शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच करावे संघासमोर नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल, परंतु सपशेल फलंदाज मात्र अयशस्वी ठरताना दिसत आहेत. 4 षटकामध्ये 6च्या सरासरीने मात्र 24 धावा फलकावर लागल्या जातात. गोलंदाज मात्र संदीप. हा मात्र उजव्या शीर्षा चेंडू होता. चेंडू ढकललाय तो कव्हरच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक मात्र तैनात. जसे प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं जातं तशाच प्रकारची गोलंदाजी मात्र केली जाते ती करावे संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. जसं क्षेत्ररक्षण लावलंय तशाच प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजा मात्र तिथंच मारण्यास भाग पाडलं जात आहे. अशा प्रकारे धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 7 गडी बाद 25 धावा. आता मात्र अपेक्षा असेल ती प्रवीणवर आणि प्रवीणने मात्र दिली जाते ती सलामी. आमच्या सलामी समालोचन कक्षाला व्यासपीठाला सलामी दिली जाते आणि पहिला षटकार म्हणावा लागेल तर ह्या सामन्यातील या डावातील, कारण धावसंख्येनं आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रवीणच्या काहीची लढकरती सुरुवात होते. नक्कीच धावसंख्येला आकार दिला जातोय आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 31 धावा. नक्कीच 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार आणि किती धावांचं टार्गेट सेट करणार ते मात्र साईसागर युनायटेड संघ. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू डाव्यासर चेंडू होता. जोरकस मारला. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेत. तिथे एकदा पण पूर्ण केली जाते. एका धावेसाठी धावत आहेत आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि चेंडू लागतोय तो मात्र आणि 3 धावा. चेंडू जो लागतोय तो फलंदाजाला आणि चेंडू जातो डी मध्ये. धावसंख्येत 3 धावेने भर पडली जाते. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा मिळत आहेत त्या मात्र साईसागर युनायटेड संघाला. काहीसा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 षटकांचा सामना आहे आणि करावे संघाचा विचार केला तर नक्कीच 50 ते 55 धावाचं आव्हान उभं ठेवावं लागेल. परंतु पाहिलं गेलं तर 4 षटकं 3 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली. अशा प्रकारचा स्लोवर 1 चेंडू होता. बघूया काय घडतंय. नशिबाची साथ कोणाकडे आणि नशिबाची साथ मात्र करावे संघाच्या बाजूने दिसते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 35 धावा. हे जर 360 मैदान असतं तर नक्कीच हा चौकार असता, परंतु एका धावेवर समाधान मला लागतं प्रवीणला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज संदीप हा मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू घेत जातोय तर कव्हरच्या दिशेत क्षेत्ररक्षण होतोय आणि क्षेत्ररक्षण अडवून फेकेपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला गेला तर प्रवीण यांच्या माध्यमातून धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 37 धावा. 7 बाद 37 धावा. आणि या स्पर्धेचं पाहिलं गेलं तर एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला नवी मुंबईतील एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा मात्र आकुटप्प्याचा चेंडू हेरला आणि चेंडू धाडला गेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि क्षेत्ररक्षक मात्र करतोय ती बग्यांची भूमिका आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते आणि मात्र 6 धावेने धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान उभं ठेवलं जात आहे ते मात्र करावे संघाच्या समोर. तर विनंती असेल साईसागर युनायटेड संघाला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावसंख्येला चांगला प्रतिकार म्हणावा लागेल प्रवीण यांच्या माध्यमातून. 23 वैयक्तिक 23 धावा. जिथे लढखडती सुरुवात झाली तिथे मात्र 23 धावांची खेळी करून मात्र धावसंख्या उभारली गेली ती मात्र 43 धावा. 44 धावांचं आव्हान उभारलं. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमची आमची आवडती स्पर्धा गावदेवी मित्रमंडळ तळोली गाव यांच्या माध्यमातून आयोजित ही 3 दिवसीय स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा पाहिला गेला दुसरा दिवस. तर या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर पाहुण्यांची नेहमीच रेलचेल असते. तर ज्यांना क्रिकेटची खूप आवड आहे तेच आमचे रावाडा गावचे वासुदेव पाटील हे सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल.
ह्या सामन्याचा पाहायला गेला तर पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्ध संपता संपता मात्र शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी केली गेली. तर अप्रतिम फलंदाजी केली गेली प्रवीण यांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकात 19 धावा कुठल्या गेल्या आणि धावसंख्येला 43 धावा उभारल्या गेल्या आणि 44 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं. तर आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार या स्पर्धेच्या उपलब्ध जे नेहमीच क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे आवडते आमचे राबाडा गावचे एक समाजसेवक वासुदेव पाटील इथं व्यासपीठावर उपस्थित. मी विनंती असेल आमच्या मुकेश पाटील यांना विनंती असेल यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. राबाडा गावचे समाजसेवक वासुदेव पाटील यांचा सत्कार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन. दादा नेहमीच कुठे कुठे क्रिकेट असेल तिथं तुम्ही उपस्थित असता. तेच असणार पाहिलं गेलं तर क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आपण पाहिलं गेलं. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मान्यवरांची रेलचेल आपल्या व्यासपीठावर पाहिली गेली. तर आकर्षक असलेल्या ह्या ट्रॉफ्या 3 ट्रॉफ्या आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिली गोलंदाजी मात्र दिली जाते ती मात्र वैभव यांच्या हातात. 44 धावांचा पाठलाग करताना मात्र फलंदाजीला उतरलेले निखिल आणि मोनिश तांडेल. आणि स्ट्राईकला आपण सातत्यानं व्यासपीठावर जे बघतो नेहमीच आपण आपलं मनमोहक मनोरंजन केलं जातं. तेच दशरथ पाटील यांचे सुपुत्र मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय ते निखिल आणि नॉन स्ट्राईकला मोनिश तांडेल ज्यांचं नेहमीच व्यासपीठावर राहिल्यानंतर मात्र आपल्याला मनोरंजन केलं जातं. तेच दशरथ पाटील यांचे सुपुत्र. हा मात्र पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र पोया झेल होणार का? झेल काही झाला नाही परंतु सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि धावसंख्या 2ने मात्र श्री गणेश केला जाते. धावसंख्येचा 44 धावांचा पाठलाग करताना मात्र मैदानात उतरले निखिल आणि मोनिश तांडेल. निखिल यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर समालोचन आपण कक्षामध्ये आपण सातत्याने पाहिलं गेलं. आपलं मनोरंजन केलं जातं आणि आपला अनुभव मात्र शेअर केले जातात आणि आपल्याला नेहमीच हसत केलं ठेवत असतात. तेच दशरथ पाटील यांचे सुपुत्र मात्र सलामीला दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक वैभव. हा मात्र चेंडू उडवला होता आणि चेंडू बॅटच्या रडारमध्ये येते. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमा रेषेपार चौकार. आपला आक्रमकता दाखवली जाते. पॉवर प्ले मध्ये कसं क्षेत्ररक्षण लावावं आणि कशी गोलंदाजी करावी नक्कीच कानमंत्र द्यावा लागेल ते मंदार परब यांना. कारण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर एक झेल उडाला होता, झेल झाला नाही. 2 धावा निश्चितच भेटल्या मोनिशला आणि आताच्या मात्र ह्या चेंडूवर पाहिलं गेलं तर मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेत मारलेला हा चौकार. 4 धाव्याने धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते. बिनबाद 6. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. प्रहार आणि प्रहार केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकात कशा धावा लुटाव्या या मात्र दाखवून दिलं जातंय. ते मात्र निखिल यांच्या माध्यमातून 2 चेंडूनंतर 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बिनबाद 6 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज वैभवला नक्कीच आता मात्र विचार करावे लागेल. ते मात्र निखिलला गोलंदाजी कशा प्रकारची करावी. हा मात्र चेंज ऑफ पेस पद्धतीचा आणि उजव्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. पंच विनायक केनी एक अनुभवी पंच सातत्याने आपण पाहिलं तर या पंचांची कामगिरी सातत्याने आणि नेहमीच लवकरच एक मान्यताप्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळतील. तेच मात्र आपलं विनायक केनी मात्र मैदान दिसतात. हा मात्र मधल्या चेंडू आता मात्र चेंडू मारला जातोय तो कव्हरच्या तिथं क्षेत्ररक्षक मात्र दूर असतोय आणि क्षेत्ररक्षक मात्र करतोय बघ्याची भूमिका. चेंडू जाते 1 बाउन्स फार सीमारेषे पार चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. पहिल्या षटकामध्ये प्रहार आणि प्रहार केला जातोय. कारण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा फटकावल्या गेल्यात. मोनिश तांडेल नॉन स्ट्राईकला मात्र अजून स्ट्राईक पासून वंचित आहेत. वंचित ठेवलं जात आहे परंतु मात्र प्रहार आणि प्रहार केला जात आहे निखिल यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर विघ्नेश सर समालोचन कक्षात बसून जसं आपण नेहमीच
मनमुराद समालोचनाचा आनंद लुटत असतो दशरथ पाटील सर यांच्या माध्यमातून. मात्र आता मात्र त्यांचा सुपुत्र मात्र मैदानात मात्र एंटरटेन करतोय प्रेक्षकांचा. नक्कीच वडील मात्र समालोचन कक्षामध्ये बसून एंटरटेन करतात आणि मात्र मुलगा मात्र त्याच्यात निखिल मात्र पाहिलं गेलं तर मात्र मैदानातून आपल्या प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करताना आपण पाहायला मिळालं आहेत. आणि दशरथ पाटील पाहिलं गेलं तर या मैदानावर या उद्या आपल्या मनोरंजनासाठी उपस्थित राहणार आहेत. तर मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला आवडेल हे उद्या मात्र दशरथ पाटील हे मात्र ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतील. उद्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरून आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. आता मात्र पाहूया काय क्षेत्ररक्षणात बदल केला आहे. तशा प्रकारची गोलंदाजी करेल का, कारण एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंगनच्या दिशेत क्षेत्ररक्षक मात्र फिरवलं जात आहे. आणि मात्र पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असे मात्र लावलेलं गेलेले क्षेत्ररक्षण ते मात्र सर्कलच्या आतमध्ये आणि सीमारेषेवर लगत असलेलं लॉंग ऑन आणि मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेत. आता मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक करतोय बघ्याची भूमिका. मगाशी म्हटल्याप्रमाणे वडील समालोचना कक्षामधून लोकांचं एंटरटेनमेंट करतात आणि त्यांचा मुलगा मात्र मैदानात राहून, निखिल हा मात्र मैदानात राहून मात्र प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करताना दिसतोय. धावसंख्या मात्र पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि 17 धावा मात्र फलकावर लागल्या जातात. 4 चेंडूनंतर मात्र एक महागडे षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज वैभवचं. प्रहार आणि प्रहार कारण मागाशी म्हटल्याप्रमाणे करावे संघाचा विचार केला तर आपला दबदबा रायगडमध्ये जाऊन आपला दबदबा निर्माण केला जातोय आणि आता मात्र नवी मुंबईमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा दबदबा निर्माण आहे. तेच मात्र करावे संघ हा मात्र स्लोअर चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 4 चेंडू मात्र थोडेसे महागडे टाकले गेले होते. आता मात्र व्हेरियन्स पाहायला मिळतोय चेंडूमध्ये, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तनाचा मात्र उपयोग मात्र वैभवला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते आणि धावसंख्या फलकावर पहिल्या षटकाच्या 5 चेंडूनंतर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र 17 धावा. या षटकाचा विचार केला तर प्रहार आणि प्रहार आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 चौकार, 1 षटकार, 1 अवांतर आणि 1 डबल अशा प्रकारे मात्र 17 धावा मोजल्या गेल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेत असल्या, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेत असल्या एक क्षेत्ररक्षण आणि एक लॉंग ऑफच्या दिशेत असले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 44 धावांचा पाठलाग करताना मात्र यशस्वी घणाघाती सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र करावी लागेल संघाची. हा मात्र तशाच प्रकारचा बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला जातोय आणि क्षेत्ररक्षक तिथे असला क्षेत्ररक्षक मात्र करतोय ती बघ्याची भूमिका. 6 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 23 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाते. आता मात्र 21 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू आणि 21 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रहार आणि प्रहार केला जातोय. वैयक्तिक अशा 22 धावा फटकावल्या जातात. 2 चौकार, 2 षटकार आणि 1 दुहेरी अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचं पृथक्करण पाहायला मिळतंय निखिल यांच्या फलंदाजीत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे वडील जेव्हा असतात ते 23 धावा मार्क फलकावर लागले जातात. पाहिलं गेलं तर वडील दशरथ पाटील हे मात्र आपल्या समालोचन कक्षामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता मात्र त्यांचा सुपुत्र मात्र मैदानातून प्रेक्षकांचं आपल्याला मनोरंजन करताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक अशा 22 धावा फटकावल्या आणि एक अवांतर अशा एकंदरीत 23 धावा फलकावर लागल्या गेल्या. आता मात्र 21 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजासाठी मात्र गोलंदाज येतोय तो मात्र दिवेश. फलंदाजीमध्ये थोडासा धावा जमवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी ठरला. गोलंदाजीमध्ये काय घडणार काय भिडणार मग तत्पूर्वी मात्र प्रथम स्ट्राईकला गेलाय तो मात्र मोनिश आणि हा मात्र चेंडू जातोय तो लॉंग ऑन बॉलच्या. पॉवर प्लेचा कसा उपयोग करायचा हे मात्र जाणलं जातंय. नक्कीच आपल्या अनुभवपणाला लावला जातोय तर करावे संघ. पॉवर प्लेमध्ये कसं क्षेत्ररक्षण लावलं जातंय आणि कसा प्रहार करायचा, चेंडू कुठल्या दिशेला मारायचा हे मात्र दाखवलं जातंय ते मात्र करावे संघाच्या बाजूने. कारण पहिल्या षटकात निखिलने 23 धावा कुठल्या गेल्या आणि आता मात्र पावलावर पाऊल ठेवून मोनिश तांडेल मात्र दिसतोय.
चेंडू जोरदार टोलवला गेला, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या दिशेत शॉट मिडविकेटच्या दिशेत चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षकांना थोडीशी गफलत होते. तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते, ती मात्र मोनिश तांडेल यांच्या माध्यमातून. मोनिश तांडेल वैयक्तिक 5 धावावर खेळताना संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते, ती 28 धावा, 1 षटक आणि 2 चेंडू नंतर. फुटस्पर चेंडू होता, चेंडू ढकललाय, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेत, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि गफलती केल्यानंतर मात्र चेंडू जातोय तो आर पार सीमारेषे पार चौकार. 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. जशी क्षेत्ररक्षण लावलं जातं तशा प्रकारची मात्र गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळत. पहिल्या इनिंगचा विचार केला गेला तर मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती, ती मात्र करावे संघाचे. आणि पाहिलं गेलं तर एक क्रिकेटचे चाहते आणि नेहमीच व्यावसायिक क्रिकेट मध्ये सुद्धा आपण ज्यांना पाहतोय तेच सन्मान्य श्री सुरेशजी राणा सर इथं उपस्थित होते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत असेल. कारण पाहिलं गेलं तर व्यावसायिक क्रिकेट असो किंवा नवी मुंबईमध्ये क्रिकेट असेल तर नेहमीच आपलं त्याचं पाठबळ असतं. तेच सुरेशजी राणा सर इथं उपस्थित, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा मात्र अप्रतिम चेंडू टाकला जातोय, कमबॅक केलं जाते गोलंदाज. जिथे चौकार षटकारांच्या आतिषबाजी होत होती तिथं मात्र थोडंसं बांधून ठेवलं जाते, कारण 44 धावांचा पाठलाग करताना मात्र दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील 5 चेंडू टाकून पूर्ण धावसंख्या फलकावर लागली गेली. ती बिनबाद 34, दमदार सुरुवात म्हणावी लागेल. आणि या डावातील या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक असेल. तत्पूर्वी निखिल पाटील मात्र फलंदाजी बहारदार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र यशस्वी बाहेरून जाणारा चेंडू होता आणि पंचांचा मात्र इशारा येतोय अवांतर धावांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते, धावसंख्या पोहोचते ती मात्र 35च्या घरात. आता मात्र 9 धावांची आवश्यकता असेल. तत्पूर्वी पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात घणाघाती प्रहार केला गेला आणि त्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर, त्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा कुठल्या गेल्यात. हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू टाकला जाते, थोडासा आतमध्ये चेंडू पडला जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते, ती मात्र 2 षटकांतर 35 धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण पांगलं जाईल तर परंतु तत्पूर्वी सामना हा साईसागर युनायटेड संघाच्या हातातून निसटताना दिसतोय. कारण करावे संघाचा विचार केला तब्बल 10 फलंदाज तंबूच्या आश्रयाला अजून तंबूच्या आश्रयामध्ये आहेत. चांगली सुरुवात, चांगली घणाघाती सुरुवात, प्रहार केले, प्रहार केले गेले ते मात्र करावे संघाच्या माध्यमातून. 44 धावांचा पाठलाग करताना मात्र दमदार सुरुवात म्हणावी. 2 षटकानंतर फलकावर धावा लागल्या, बिनबाद 35 धावा. आणि आता मात्र समीकरण असेल ते 18 चेंडू आणि 9 धावांची समीकरण असेल. गोलंदाजीसाठी कोण येते, कोणावर विश्वास दाखवला जात आहे. हा चेंडू सामना मात्र हातातून निसटता आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र साईसागर युनायटेड संघाच्या बाजूने. आणि गोलंदाजीसाठी भार सोपवला जाते तो नयाब. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. काय घडेल आणि काय बिघडेल क्रिकेटमध्ये कधीच भविष्य केलं जात नाही. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय आणि निखिलचा विचार केला तर आमच्या स्कोररकडून अपडेट येते. वैयक्तिक 27 धावावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा मात्र उजेश थोडासा बाहेरून जाणार चेंडू बॅटची एज घेतोय आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्येत 1 धावेने भर पडली जाते. मोनिश तांडे थोडेसे धावसंख्येला पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये येत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 36च्या घरात. आता मात्र 8 धावांचं समीकरण असेल. मैदानात हजर आहेत निखिल वैयक्तिक 27 धाव खेळताना आणि मोनिश तांडेलचा विचार केला तर वैयक्तिक 7 धावावर खेळताना दिसतोय. हा मात्र मधल्या चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक उभा आणि क्षेत्ररक्षकाला काही हालचाल न करता मात्र चेंडू विसावला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिली सफलता भेटते साईसागर युनायटेड संघाला. 1 गडी बाद 36 अशी धावसंख्या. थोडासा उशीर होतोय. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय, तो मात्र अलंकार तांडेल. तर स्ट्राईकला असलेले मात्र अप्रतिम यशस्वी सलामीवीर म्हणावे लागेल. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावे, जशी अपेक्षा असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी आपल्याला अपेक्षा असते तशा प्रकारची मात्र सुरुवात दिली जाते ती मोनिश तांडेल आणि निखिल यांच्या माध्यमातून. मोनिश तांडेल मात्र वैयक्तिक 7 धावा तंबूच्या आश्रयाला जात आहेत. मैदानात हजर असलेले मात्र
निखिल पाटील अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 27 वैयक्तिक 27 धावावर खेळताना दिसत आहेत. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज नाही म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राईट हँड राऊंड द गेट मारा करतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता यष्टिक्षक आपलं कामचूक बजावतोय. डॉट बॉलची सांगता होते. थोडंसं उशिरा का होईना कमबॅक केलं जातंय. ते मात्र साईसागर संघाचा थोडा सामना हातातून निसटताना दिसतोय. कारण पाहिलं गेलं तर करावे संघाचे आतापर्यंत एक फलंदाज फक्त बाद झाला आहे. समीकरण आहे ते 8 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण मात्र लागलेलं दिसते फलकावर. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ती नायब यांची. कारण पहिल्या चेंडूवर एक धाव गेल्यानंतर फलंदाज मोनिश तांडेलला मात्र तंबूच्या आशा धाडला गेला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आले अलंकार तांडेल. यांना मात्र सूर गवसत नाही. जागेवर जिथल्या तिथे चेंडू टाकले जातात. अचूक टप्प्याची गोलंदाजी टाकली जाते आणि अलंकार तांडेल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू डॉट बॉलची संगता होते. बघूया काय घडणार काय बिघडणार. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. थोडासा आतमध्ये टाकला गेला. क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणाने एक धाव पूर्ण केली. गफलत होते आणि ते एकेरी धावेचं रूपांतर मात्र 2 धावामध्ये केलं जाते. ते अलंकार आणि निखिल यांच्या माध्यमातून. धावसंख्या मित्रांनो धावा कमी आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण नक्कीच वाखणण्याजोगे करावे लागेल. कारण जिथे आपल्याला लढायचं असतं तिथे मात्र नक्कीच प्रतिकार करणं खूप महत्त्वाचं असतं आणि प्रतिकार करायलाच हवा. कारण तिथेच आपल्याला विजय मिळत असतो. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज नायब म्हणावं लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र उजव्या शीचा बराचसा बाहेरून जाणार चेंडू पंच विनायक केनी यांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर घोषित केला जाते. अवांतर धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 39च्या घरात. आता मात्र धावा जिंकायला गरज असेल ती मात्र 5 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असेल. दरम्यान नायब गोलंदाजी करताना राईट हँड राऊंड द गेट मारा अलंकार तांडेल यांच्यासाठी. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि चेंडू मात्र डॉट बॉलची सांगता होते. पदताली ते तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण आपण जेव्हा प्रहार केला जाते आपल्या पदताली ते असणं फुटवर्क असणं तेवढंच गरजेचं असतं. ते मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. ते अलंकार तांडेल यांच्या माध्यमातून 3 षटकं पूर्ण होतं. 3 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 39 धावा. 12 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असेल. 12 चेंडू 5 धावा. आता मात्र भार सोपवला जाते. 12 चेंडू 5 धावांचं समीकरण असताना वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक मात्र गोलंदाजी करताना दिसते तो दिवेश. राईट हँड राऊंड द गेट मारा. तशाच प्रकारचा चेंडू टाकलाय. हवेत झेल. तिथं झेल होणार का. चेंडू जातोय सीमा रेषे पार आर पार षटकार. अशा प्रकारे मात्र करावे संघ विजयी होतोय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 33 धावांची एक दमदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती मात्र निखिल. ते पाहिलं गेलं तर वडील जेव्हा असतात आपण नेहमीच समालोचन कक्षामधून ज्यांना ऐकत असतो दशरथ पाटील यांना आपण सातत्याने आपले एंटरटेन करताना पाहिलं गेलं समालोचन कक्षातून. ते मात्र आज मात्र मैदानात पाहिलं गेलं तर निखिल पाटील यांच्या माध्यमातून 33 धावांची एक बहारदार खेळी चौफेर फटकेबाजी चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहायला मिळेल. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय तो म्हणजे नन अदर दॅन ज्यांनी आपल्या बॅटमधून प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं तोच निखिल पाटील ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. त्यांनी दमदार 33 धावांची खेळी केली. आणि विनंती असेल रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा संघनायक आणि करावे 11 संघाचा संघनायक इथं उपस्थित आहेत. आणि विनंती असेल राणाजी सर तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल.